आजकाल नॅरेटिव्ह सेट करणं इलेक्शनच्या अगोदर हा एक ट्रेंड झालेला आहे. 40 वर्षात सदाशिव पोळदार त्यांनी काय केलं? हे फेक नॅरेटिव्ह, याला म्हणायचं फेक नॅरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये टाकणं. लोकांना हे खरं वाटायला लागलं की पाणी जयकुमार गोरेंनी आणलं. 2019ला जेव्हा प्रभाकर देशमुख साहेब उभं राहिले, त्यांचं काम प्रचंड होतं. ते 2024 मध्ये सुद्धा पुन्हा पाण्याचाच आधार आमदारांना घ्यावा लागला. त्यांनीच ते काम केलं असं लोकांच्या मनात बिंबवलं जातं. हे चुकीच्या पद्धतीने जे बिंबवलं जातं त्याचा परिणाम थोडासा मत घेण्यामध्ये होतो. पण आम्ही पण आता हुशार 5 वर्षांनी ते काहीतरी नवीन कथा तयार करतील, नवीन नॅरेटिव्ह सेट करतील आणि इलेक्शन जिंकतील. शरद पवार असे म्हणले होते की मान तालुक्याला पाणी जाणं शक्यच नाही, आणि रामराजे सुद्धा म्हटले होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत इथं पाणी पोचणार. कसं म्हणू शकेल हे मला प्रश्न पडतो. आणि ते कधी म्हणलं होतं त्यांनी? त्यावेळी प्रशासनाची मदत घेऊन त्यांनी मेळावे केले, पण लोकांना असं पिक्चर तयार केलं की जयकुमार गोरेंच्या प्रेमापोटी इतक्या महिला आल्या होत्या आणि त्यांनी जे चुकीचं केलंय त्याला चूक म्हणायची माझी प्रवृत्ती आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. त्यांचं नाव काय होतं हे मला माहिती सुद्धा नव्हतं. म्हणजे ते 5 मिनिटं अगोदर मला नाव कळालं होतं. आमदार या मान तालुक्याच्या प्रचंड जाती होते की हे कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत. अभय जगताप हा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. मान खटावमध्ये सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला जर उमेदवारी दिली. नमस्कार, स्वागत आहे मनदेश प्राईम मध्ये. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय. विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेशी, कार्यकर्त्यांशी आणि पुढाऱ्यांशी संवाद साधतोय. आज आपण मान खटाव मतदारसंघातील अभयसिंह जगताप यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. महाविकास आघाडीमधून ते सुद्धा इच्छुक आहेत. अनेक जण इच्छुक आहेत, पण शरद पवार नेमकं तुतारी हे चिन्ह अभयसिंह जगताप यांनाच का देणार याविषयी आपण बोलणार आहे. सुरुवातीला खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. काय सांगाल, आता विधानसभा महाराष्ट्राची येते आणि हरियाणातील विधानसभा पार पडली, तर तुम्ही कसं बघता हरियाणातील विधानसभा आणि महाराष्ट्रातील आता विधानसभा येते? हरियाणामध्ये नुकतंच इलेक्शन झालं. त्याच्यामध्ये हरियाणामध्ये 90 सीट होत्या टोटल. त्यातल्या 48 सीट जिंकून भाजप त्या ठिकाणी सत्तेवर आलेला आहे. काँग्रेसला 37 सीट मिळाल्या आणि 5 इतर पक्षांना मिळालेल्या आहेत. हरियाणा निवडणुकीमध्ये काँग्रेस 37 सीटवर आहे आणि आणखी 13 सीट ज्या काँग्रेसनं हरल्या, त्या सीट 5,000 पेक्षा कमी फरकाने सीट हरलेल्या आहेत. म्हणजे साधारण 2 ते 2,500 मतदान जर एका बाजूचं दुसऱ्या बाजूला गेलं असतं तर 50 सीट त्या ठिकाणी काँग्रेसच्या येणं शक्य होतं. तर ते खूपच म्हणजे मार्जिनल फरक आहे दोन्ही पार्ट्यांमध्ये. तर हे बघता असं लक्षात येतं की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं प्रचंड टफ फाईट होईल आणि खूप मार्जिनमध्ये युती किंवा आघाडी सत्तेवर येईल. त्यामुळे कोणत्याच युती किंवा आघाडीच्या नेत्यांनी आम्हीच सत्तेवर येणार असा आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास बाळगणं योग्य राहणार नाही. सर्वांना इलेक्शन हे तेवढंच अवघड आणि तेवढंच जड जाणार आहे असं मला वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की हरियाणामध्ये फेक निरेटिव्ह चालला नाही. त्याबद्दल काय वाटतं? फेक निरेटिव्ह म्हणजे काय आणि तुमचं मत काय? आजकाल नॅरेटिव्ह सेट करणं इलेक्शनच्या अगोदर हा एक ट्रेंड झालेला आहे. आणि नॅरेटिव्ह म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो कथा. म्हणजे एक प्रकारची कथा लोकांच्या डोक्यामध्ये टाकली तर काय होतं? नकारात्मक कथा असते ती, जनरली नकारात्मक. तर कथा एकदा लोकांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर काय होतं हे तुम्हाला मी सांगतो. मागच्या 3 इलेक्शन भारताची जनरल इलेक्शन बघा. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला होता की 75 वर्षात काँग्रेसने नक्की काय केलं. आणि तो नॅरेटिव्ह कशाच्या पार्श्वभूमीवर सेट केला होता? त्यावेळी काही कोल स्कॅम झाले, काही टेलिकॉम घोटाळा झाला, 2G स्पेक्ट्रम घोटाळा झाला. या स्कॅमच्या बॅकग्राऊंड मध्ये त्याने एक नॅरेटिव्ह सेट केला की 75 वर्षात काँग्रेसनं काय केलं. आता 75 वर्षात काँग्रेसनं अगदी खेड्यापाड्यापर्यंत विद्युतीकरण केलं, खेड्यापाड्यापर्यंत रस्ते पोचवले, अगदी देशात ॲटॉमिक ब्लास्ट झाले, इतकं मोठं सैन्य उभा केलं, देशाच्या सीमा सुरक्षित केल्या, पाकिस्तान बरोबर 2-3 युद्ध जिंकली आणि प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या देशात उभा केलं, औद्योगिकरण केलं, कॉलेजेस उभा केल्या, शाळा उभा केल्या, कारखाने उभा केले, अगदी अंतराळयानं बनवली, सगळं झालं. परंतु
तरीही एक फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला की 75 वर्षात काँग्रेसनं काय केलं, आणि युवकांना वाटायला लागलं, म्हणजे नुकतेच ते घोटाळे झाल्यामुळे युवकांना असं वाटायला लागलं की काँग्रेस हे घोटाळेबाज आहे आणि काँग्रेसपेक्षा दुसरी पार्टी म्हणजे त्यावेळी भाजप हे अजून चांगलं काम करू शकते. त्यामुळं ती कथा, ती नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यात फिट झाल्यामुळं लोकांचं मतदान हे काँग्रेसकडून भाजपकडे वळालं, विशेषतः युवकांचं, आणि त्याचा त्याला फायदा झाला. 2014ला अशी इलेक्शन जिंकली. 2019ला काय झालं, 2019च्या इलेक्शन मध्ये पुलवामा ची घटना घडली. आपले अनेक जवान, 40 जवान त्यावेळी शहीद झाले. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला आणि नंतर इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की इंडियन आर्मी किंवा संरक्षण दलाचा वापर करून मतं मागायची नाही. तरी सुद्धा पंतप्रधानांनी एक नॅरेटिव्ह सेट केला आणि म्हणाले, इस बार वोट जवानों के नाम, म्हणजे जवानांसाठी वोट द्या. आणि जवान, आर्मी, देशाचं संरक्षण, देशाची सुरक्षा ही आपल्यासाठी आत्मीयतेचा विषय असतो. त्यामुळे आपण जवानांना वोट, म्हणजे भाजपला वोट म्हणजे जवानांना वोट, असं एक डोक्यात फिट झालं लोकांच्या, आणि तो फेक नॅरेटिव्ह सेट झाला आणि लोकांनी भाजपला मतदान केलं. मग 2019ला पण भाजप आलं आणि 5 वर्षात ह्यांनी इतकी चुकीची कामं केली होती, म्हणजे नोटबंदी झाली, बऱ्याच घोटाळे झाले, प्रॉब्लेम झाले लोकांचे, पण तरी सुद्धा ते फेक नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यावर इतकं हिप्नोटाईज झाले लोक, आणि मग लोकांनी भाजपला मतदान 2019ला. 2024ला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला भाजपला, आणि त्यानंतर त्यांनी अबकी बार 400 पार हा नारा दिला, परंतु लोकांना तो नॅरेटिव्ह चालला नाही. आणि मग लोकांनी खरं काय खोटं काय हे बघायला सुरुवात केली, आणि मग त्यावेळी त्यांचं 240 वर आले आणि त्यांना दुसऱ्या पार्टींचा, नितीश कुमार आणि चंद्रबाबूंची मदत घेतल्याशिवाय सरकार बनवता आलं नाही. तर असे हे नॅरेटिव्ह सेट केले जातात. आता विधानसभेला कसं असेल, मान खटाव विधानसभा मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र विधानसभा, या वेळेला कोणतं नॅरेटिव्ह सेट असेल तुम्हाला काय वाटतं? आता मान खटाव विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर 2009, 14 आणि 19 हे 3 इलेक्शन हे इथले आत्ताचे आमदार यांनी जिंकलेले आहेत. 2009 मध्ये त्यांनी एक नॅरेटिव्ह असं सेट केलं की 40 वर्षात सदाशिव पोळता त्यांनी काय केलं, आणि हे नॅरेटिव्ह सेट करून त्यावेळी नक्कीच अँटी इन्कम्बन्सी असते. 40 वर्ष एकच माणूस सत्तेत असेल तर लोकांना बदल हवा असतो, आणि त्याच वेळी हे नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यात टाकल्यामुळं त्यावेळी बदल झाला, आणि मग जयकुमार गोरे हे विजयी झाले. खूप थोड्या फरकाने झाले पण विजयी झाले. त्यांनी केलेली कामं लोकांनी विसरून गेले तेवढ्या वेळापुरतं. ठोस नॅरेटिव्ह मुद्दे काय होते त्यावेळेस? इलेक्शनला जयकुमार गोरे हे स्वतः आमदार नसल्यामुळं आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्याशिवाय दुसरा मुद्दा नव्हता. त्यामुळे तो नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला होता की 40 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. मग 2014चं इलेक्शन आलं, ते 5 वर्ष आमदार होते. 2014च्या इलेक्शनच्या पूर्वी, 1-2 आठवडे पूर्वी, पहिल्यांदा मान तालुक्यामध्ये पाणी किरकसालच्या बोगद्यातून आलं, आणि ते पाणी आल्यानंतर त्यांनी हे नॅरेटिव्ह सेट केलं की मान तालुक्याला पाणी मीच आणलं. आणि कारण पहिल्यांदाच पाणी मान तालुक्यात आलं होतं, लोकांना हे खरं वाटायला लागलं की पाणी जयकुमार गोरेंनी आणलं. म्हणजे लोकांच्या डोक्यात त्यांनी तसं टाकलं की जयकुमार गोरेंनी पाणी आणलं. त्यांच्या कालावधीत आलं का? आलं, पण ते पाणी काही 5 वर्षात येत नाही ना. त्यासाठी 1995 साली कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन केलं. त्याच्याची 1981 साली शरद पवारांनी उरमडी डॅमचे परवानगी हे दिली होती, परमिशन. 1994ला तो 8 TMC केला. 1995ला कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन केलं. त्याच्या आधी 5 वर्ष डॉक्टर कापसे, सदाशिव पोळ, धोंडराम वाघमारे, भाऊसाहेब गुदगे यांनी संघर्ष केला. त्यानंतर ते पाणी मान तालुक्याला आणि खटाव तालुक्याला आरक्षित झालं, आणि मग ते पुढे कामं हळूहळू होत गेली. 2006 साली पहिल्यांदा पाणी खटाव तालुक्यात आलं. 2000 त्याच दरम्यान RR पाटलांनी बोगद्याचं उद्घाटन केलं होतं, किरकसाल बोगद्याचं. तर हे सगळं होत होतं. झे कटापूरच्या बाबतीत तसंच 1997 साली ती योजना पहिल्यांदा त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं. 2001 साली शरद पवार साहेबांनी त्याच्या बोगद्याच्या भूमिपूजन केलं. म्हणजे ही कामं होत असतात हळूहळू हळू. एका प्रोजेक्टला इरिगेशनच्या 20-20, 25-25 वर्ष लागतात. हे काही 4-5 वर्षात होणारं काम आहे का? परंतु 2014 साली पाणी आल्यामुळं लोकांना असं वाटलं की यांनीच पाणी आणलं, आणि तसा नॅरेटिव्ह सेट केला गेला. लोकांच्या डोक्यात ती कथा भरवली गेली की हे पाणी
जयकुमार गोरेंनी आणलं आणि ते खरं वाटायला लागलं. चुकीच्या गोष्टी म्हणजे नॅरेटिव्ह सेट केल्यानंतर खरं आणि खोटं यातली समज निघून जाते. माणसांना ते बोललं ते खरं वाटायला लागतं आणि असं नॅरेटिव्ह सेट केल्यानं ते इलेक्शन 2014चं ते जिंकले आणि चांगल्या फरकाने जिंकले, कारण तो नॅरेटिव्ह चांगल्या पद्धतीनं प्रोपेगेट झाला, लोकांपर्यंत पोहोचला. 2009चं सांगितलं, 2014चं सांगितलं की फेक नेरेटिव्ह सेट केला, त्यानुसार लोकांनी मतं दिली, लोकांना ते खरं वाटायला लागलं. मग 2019ला पण तीच परिस्थिती होती का वेगळी होती? 2019ला काय झालं तर 10 वर्ष जयकुमार गोरे यांची कंप्लीट झाली होती. त्यांचं काम दिसत नव्हतं, परंतु त्यांना कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय इलेक्शन जिंकणं शक्य नव्हतं. 2019ला जेव्हा प्रभाकर देशमुख साहेब उभं राहिले, त्यांचं काम प्रचंड होतं. त्यांनी पाणी फाउंडेशन मध्ये काम केलं होतं, जलयुक्त शिवारमध्ये काम केलं होतं, त्यांनी रायगडच्या विकासासाठी काम केलं होतं. पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या कामाची चर्चा होती. असं असताना सुद्धा निवडणूक जिंकायची कशी हा प्रश्न जयकुमार गोरेंसमोर होता. मग त्यांनी जातीचा आधार घेतला आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं एक नॅरेटिव्ह सेट केलं आणि ओबीसी लोकांना असं बसवलं की हे मराठे कायम सत्तेत आहेत, या मराठ्यांना हटवण्यासाठी आपल्याला ओबीसीने एकत्र यावं लागेल आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद तयार केला आणि त्या वादाचा परिणाम ओबीसी मतं एका बाजूला स्वय झाली आणि ती जयकुमार गोरे यांना मिळाली आणि मराठा डिवायडेड कायम होता, तो कायम तसाच राहिला. त्यामुळे त्यांना मार्जिनल म्हणजे थोड्याशा फरकाने त्यांचा त्यावेळी विजय झाला. आता 2024ला विधानसभा निवडणूक कशी होईल? मान खटाव मतदारसंघ असो किंवा महाराष्ट्र, म्हणजे आतापर्यंत तुम्ही सांगितले की चुकीचा आणि फेक नेरेटिव्ह सेट केला आणि लोकांनी त्यांना मतं दिली. मग 2024ला तशीच परिस्थिती असणार का वेगळी असणार? 2024 मध्ये मानखटाव विधानसभाचा मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर 2024 मध्ये सुद्धा पुन्हा पाण्याचाच आधार आमदारांना घ्यावा लागतोय, जो 2014 मध्ये त्यांनी घेतला. पण 2024 मध्ये कोणती पाण्याची कामं राहिलेली आहेत तर टेंभूचं पाणी हे मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या काही गावांना मिळणार आहे. या कामाचं खऱ्या अर्थानं आरक्षित टेंभू योजना ही सांगली जिल्ह्यासाठी आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सांगली जिल्ह्याची योजना होती. त्याला सातारा जिल्ह्याला पाणी कसल्याही परिस्थितीत देण्याचं कुठलीही प्रोव्हिजन या टेंभू योजनेमध्ये नव्हती. प्रभाकर देशमुख साहेब यांनी प्रयत्न करून हे पाणी एक्सेस आहे टेंभूमध्ये हे दाखवून हे जे जादाचं पाणी आहे ते जादाचं पाणी हे मान आणि खटावच्या ज्या उर्वरित गाव आहेत ज्यांना पाणीच मिळालं नाही त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तिथं गुणाले साहेब असतील, त्यांनी साथ दिली आणि मग ते सगळं प्रपोजल हे जयंत पाटील साहेब यांच्या समोर ठेवण्यात आलं. त्यानंतर जयंत पाटील साहेब सांगली जिल्ह्याचे, मग त्यांनी तसं मंजुरी द्यायला साहजिकच सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांना वाटणार आपल्या जिल्ह्यातलं पाणी कसं येते. परंतु शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी चर्चा करून सांगली जिल्ह्याला त्या पाण्याची तशी आवश्यकता नव्हती, जादा पाणी होतं. शरद पवार साहेबांच्या सल्ल्याने जयंत पाटील साहेबांनी सांगली जिल्ह्याचं स्वतःचं पाणी हे मान खटावला आरक्षित केलं. आलं लक्षात. हे आरक्षित केल्यानंतर वरकुटे मलवडी इथं त्यावेळी अजितदादा पवार यांचा सन्मान सत्कार सोहळा आपण केला होता. शरद पवार साहेबांचा करावाचा होता पण साहेबांना येता आलं नाही, त्यामुळे अजितदादा पवार आले होते, जयंत पाटील साहेब आले होते. या दोघांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी पाणी आरक्षित केलं म्हणून ह्या टेंबू योजनेचं पाणी खऱ्या अर्थानं मान आणि खटावला मिळालं. परंतु काल परवा त्यांनी तिथं उद्घाटन घेतलं विखळे या ठिकाणी आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की या कामाचं सगळं श्रेय माझं आहे. ही कथा ह्याला नॅरेटिव्ह म्हणायचं. म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली काम केलं ते राहिले बाजूला आणि ज्यांनी त्याचं फक्त इथं आणून पायपा टाकल्या आणि इथं टेंडर काढलं त्यांनीच ते काम केलं असं लोकांच्या मनात बिंबवलं जातं. हे चुकीच्या पद्धतीने जे बिंबवलं जातं त्याचा परिणाम थोडासा मत घेण्यामध्ये होतो. पण आम्ही पण आता हुशार झालोय, आम्ही ते नॅरेटिव्ह चुकीचं कसं आहे हे लोकांपर्यंत पोचवू. तीच परिस्थिती जी कटापूरची आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीच त्यांनी गिरीश महाजन यांना आणून त्या कामाचं उद्घाटन केलं होतं, त्याचं काहीच झालं नाही. आता परत ते जे कोटापूरच्या विस्तारित जे पटापूर योजनेचं भूमिपूजन करतील. मग हे फेक नॅरेटिव्ह, काम तर काहीच नाही ग्राउंडवर, पण असं भासवायचं की हे पाणी मीच आणतो. लक्ष असं भासवलं जातं. हे फेक नॅरेटिव्ह ह्यावेळी दोन सेट करतील पण त्याला जनता थारा देणार नाही असं मला तरी वाटतं. तुम्ही म्हणताय की आता जयकुमार गोरेंनी जसं बोलले तसं केलं नाही, म्हणजे ऍक्च्युली जयकुमार गोरेंनी हे काम केलंच नाही. हे काम अगोदरच्या नेत्यांनी केलेलं आहे.
मग आम्हाला प्रश्न पडतो की जयकुमार गोरेंनी काय केलं. अच्छा. तुम्ही जर मान खटावचा विधानसभा मतदारसंघ सोडून आजूबाजूच्या मतदारसंघात जर फिरला आणि परत मान खटावमध्ये आला तर तुमच्या लक्षात येईल जनरली कसं असतं विकास आपण डोळ्यांनी कसा दिसतो, तिथली रोडची अवस्था काय, तिथे इंडस्ट्री एखादी आलेली आहे का नाही, तिथं शाळा कॉलेजेस कशा पद्धतीच्या आहेत, तिथं आरोग्याच्या सुविधा कशा पद्धतीच्या आहेत, चांगल्या सुविधा लोकांना मिळत आहेत का नाही मिळत, ठीक आहे. तिथं वेगवेगळी गव्हर्नमेंटची कार्यालय असतील, तहसील कार्यालय असेल, कुठलं कार्यालय, बाकीच्या कार्यालयामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या बाबींचा विचार करतात. तिथे क्रीडा संकुल आहे का, लोकांना खेळाच्या सुविधा चांगल्या उपलब्ध केल्यात का गव्हर्नमेंटने, सरकारच्या ह्याच्यात, ह्या सगळ्या सुविधा जिथे चांगल्या पद्धतीने मिळत असतील, पाण्याच्या पण सुविधा असतील, ह्या सगळ्या सुविधा जर चांगल्या पद्धतीने मिळत असतील तर आपण समजू शकतो की तिथं विकास बऱ्यापैकी झालेला आहे. यातलं काहीही मान तालुक्यात झालेलं नाही. या 15 वर्ष आमदार होते, चांगला सफिशियंट टाइम त्यांना मिळालेला आहे, काही झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की या तालुक्याचा विकास करण्यास ते खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले. आता बदल झाला पाहिजे, नव्या विचाराचाच व्यक्ती या ठिकाणी आला पाहिजे, अन्यथा मागचे दिवस पुढे येतील. दर 5 वर्षांनी ते काहीतरी नवीन कथा तयार करतील, नवीन नॅरेटिव्ह सेट करतील आणि इलेक्शन जिंकतील. या तालुक्यात विकास होणारच नाही. जयकुमार गोरे फेक नॅरेटिव्ह सेट करतात त्याबद्दल तुम्ही सांगितलं. मग जयकुमार गोरे असं म्हणतात की शरद पवार असे म्हणले होते की मान तालुक्याला पाणी जाणं शक्यच नाही, आणि रामराजे सुद्धा म्हटले होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत इथं पाणी पोचणार नाही. मग हे पण फेक नेरेटिव्ह आहे का खरंच म्हणले होते? आता मला सांगा, शरद पवार साहेब, ज्या शरद पवार साहेबांच्या डिक्शनरीत अशक्य नावाचा शब्द नाही, ज्या शरद पवारांनी 84व्या वर्षी सर्वच्या सर्व लोक सोडून गेले असताना नव्याने पक्ष बांधून त्यांचा स्ट्राईक रेट 80 केला, 10 पैकी 8 खासदार निवडून, ह्या माणसाला अशक्य नावाचं काही गोष्ट असू शकते का? आणि ज्या माणसानं आपल्याला पाणी मिळण्यासाठी 1981 साली मुख्यमंत्री असताना उरमोडीची मंजुरी दिली, 1994ला अभयसिंह महाराजांना हाताशी धरून त्या डॅमची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला, हा माणूस असं म्हणेल का की मान खटावला पाणी येणार नाही? कसं म्हणू शकेल? हे मला प्रश्न पडतो. आणि ते कधी म्हणलं होतं त्यांनी? त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का की शरद पवार म्हणाले? आणि रामराजे कधी म्हणाले? ते म्हणले मंत्री असताना. रामराजे या खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी असं म्हटलं की पृथ्वीच्या अंतापर्यंत इथं पाणी नाही. आता मला सांगा, मंत्री कधी होते रामराजे? साधारणपणे 2005-06च्या कालावधीमध्ये ते मंत्री होते इरिगेशन खात्याचे. त्याच्या आधी ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पण होऊन गेले. ज्या मंत्र्याच्या हाताखालचा स्टाफ या कामाचे टेंडर काढत असतो, त्या मंत्र्याला आपल्या विभागाचं काम काय चालू आहे एवढं माहित नसेल का? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मग ह्या गोष्टी म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी की रामराजांचा पाण्याला विरोध होता, शरद पवारांचा पाण्याला विरोध होता, मान खटावला पाणी येण्याला, ह्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. आणि ह्या चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळं सर्वसामान्य माणसाला जर त्या खऱ्या वाटायला लागल्या तर ते सर्वसामान्य माणसं जयकुमार गोरेंच्या बाजूने जाणार. ह्या चुकीच्या गोष्टी. इरिगेशन खात्याचा मंत्री त्याच्या अंडर टेंडर काढतोय की उरमोडीचा कॅनलची जर टेंडर काढत असेल तर तोच माणूस असं म्हणेल का की मान खटावला पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही? कॉमन सेन्स नावाचा पण एक प्रकार असतो, तो कॉमन सेन्स पण यात वापरला गेला नाही. हे फेक नॅरेटिव्ह, याला म्हणायचं फेक नॅरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये टाकणं. मग या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या जनता त्यावर कशी विश्वास ठेवते? आणि विरोधक हे चुकीचे नॅरेटिव्ह पसरवत असताना मग ते लोकांना खरं सांगण्याला अपयश ठरतात का? हा, नक्कीच. म्हणजे कसं असते, तुम्हाला आताच नुकतंच जाणवलं असेल की चुकीचं नॅरेटिव्ह पसरवताना मीडिया आणि प्रशासन ह्या दोघांची मदत घेतली जाते. मीडियाच्या माध्यमातून हे प्रसिद्ध केलं जातं आणि प्रशासकीय अधिकारी होला हो करतात. मग ते पण खरं सांगत नाहीत आणि खोटंही सांगत नाहीत. मग त्यांच्या होला हो करण्याने असं वाटायला लागतं की हे आमदार हे खरंच सांगतात. उदाहरणच सांगायचं झालं तर टेंबूच्या पाण्याचं उद्घाटन करत असताना सर तिथं इरिगेशन खात्याचे अधिकारी असतील, लोकांना खरं वाटायला लागतं की बाबा हे यांनीच केलं असेल. आलं लक्षात? तशीच परिस्थिती लाडक्या बहीण योजनेची आहे. लाडक्या बहिणीचे इतके मोठे मेळावे झाले, त्यावेळी प्रशासनाची मदत घेऊन त्यांनी मेळावे केले, पण लोकांना असं पिक्चर तयार केलं
की जयकुमार गोरेंच्या प्रेमापोटी इतक्या महिला आल्या होत्या, इतक्या महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. सगळ्या राख्या एकसारख्याच कशा, राख्या पण यांनीच दिल्या. आणि असं दाखवलं गेलं की महिलांचं खूप प्रेम आहे जयकुमार गोरेंच्यावर. 50,000 माझ्या महिला भगिनी आहेत. अरे त्या महिला भगिनी तुझ्यावर प्रेम होत्या म्हणून नव्हत्या आल्या. इथे एक कार्यक्रम होता चांगला, तिथे साड्या मिळणार होत्या, प्रशासनाचे अधिकारी तुझ्यासाठी राबत होते आणि त्या सगळ्यांनी मिळून तुला तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. त्यामुळे ते कार्यक्रम यशस्वी झाले. आणि ह्याचं फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो की महिलांचा मला पाठिंबा आहे, हे असं एक पिक्चर तयार केलं जातं. महत्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे की फेक नेरेटिव्ह पसरवून चुकीचं सांगून निवडून येतात, त्यानंतर लोकांना ज्यावेळेस कळतं त्यानंतरची पुढची प्रोसेस किंवा पुढची वाटचाल कशी असते त्या उमेदवाराची, त्या पुढाऱ्याची, मग ते जास्त काळ टिकतात का, त्याबद्दल काय मत आहे? बरोबर. फेक नॅरेटिव्ह पसरवून तुम्हाला निवडणूक जिंकता येते, परंतु जास्त काळ तुम्ही जर सत्तेत राहिला आणि तुम्ही जर कामच नाही केले तर लोक शेवटी बदल घडवून आणतात, परंतु त्यावेळी खूप वेळ निघून गेलेला असतो, लोकांचा खूप लॉस झालेला असतो. म्हणजे आज 10 वर्ष भाजप सत्तेत आहे, देशावर प्रचंड कर्ज झालेलं आहे, देशामध्ये आज मितीला महागाई प्रचंड वाढलेली आहे, लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, परंतु फेक नॅरेटिव्हच्या नादात लोकांनी त्यांना निवडून दिलं. आणि जोपर्यंत पुन्हा योग्य पार्टी सत्तेवर येत नाही तोपर्यंत प्रचंड लॉस झालेला असतो, परंतु लोकांच्या हातातून ते निघून गेलेलं असतं, त्यामुळे त्याला काही करता येत नाही. आताही 15 वर्ष मान तालुक्यानं वाया घालवलेले आहेत, यावेळी मान तालुक्यानं सुधारणा करणं गरजेचं आहे. जर सुधारणा नाही केली तर पुन्हा 5 वर्ष अशाच पद्धतीने वाया जातील. या मान तालुक्यामधले अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, विद्युत लाईट इलेक्ट्रिकचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर बदल हा घडवावा लागेल. या फेक नेरेटिव्ह बद्दल तुम्हाला कोणता अनुभव आलाय, तुमच्याबद्दल काय घडलंय का? खर तर गेली 40 वर्ष आमचा परिवार राजकारणात आहे आणि या 40 वर्षामध्ये आम्ही ज्या कुकुरवाड जिल्हा परिषद गटातून येतो ते 70% ओबीसी आहे. म्हणजे धनगर, लोणारी असे सगळे समाज आहेत आणि त्यांच्या म्हणजे पाठिंब्यानेच आमच्या परिवारातला कोणी ना कोणी सदस्य कायम जिल्हा परिषद गटावर निवडून आला. परंतु मागच्या काही दिवसापूर्वी एक घटना अशी घडली की आपल्या तालुक्याचे जे बीडीओ आहेत त्या बीडीओनी आमदारांना प्रचंड सहकार्य करून मग अगदी त्या महिला बचत गटाच्या सीआरपी असतील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सगळ्यांना टार्गेट देऊन महिला गोळा केल्या आणि त्या महिला गोळा करून त्यामध्ये पॉलिटिकल कार्यक्रम घेतला. आणि ही गोष्ट योग्य नाही, कारण एखादा एमपीएससी देऊन अधिकारी पास होतो आणि मग त्याला शासनाने इतके अधिकार दिलेले असतात आणि त्या अधिकाराचा गैरवापर एका राजकीय पक्षासाठी होऊ नये असं मला वाटलं. आणि म्हणून मी त्यांचा सत्कार करायला गेलो आणि त्या म्हणजे निषेधात्मक सत्कार केला. आणि त्यांनी जे चुकीचं केलंय त्याला चूक म्हणायची माझी प्रवृत्ती आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असतो. त्यांचं नाव काय होतं हे मला माहिती सुद्धा नव्हतं, म्हणजे ते 5 मिनिटं अगोदर मला नाव कळालं होतं की त्यांचं नाव शेंडगे आहे. त्यांची जात कुठली हे मी कधी विचारलं नाही, कारण अधिकाऱ्यांना जात नसते. परंतु ह्या शेंडगेंनी एक चुकीची गोष्ट केली म्हणजे सगळं चुकीचं आहे त्यांचं असं नाही होत, त्यांनी 10 चांगल्या गोष्टी केल्या असू शकतात, पण जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणलं पाहिजे ना. म्हणजे चुकीचं आहे त्याला मी चुकीचं म्हटलो, त्याचा निषेध केला, त्या गोष्टीचं इतकं लागलं, ज्यांनी त्यांचा फायदा घेतला होता त्यांना इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं की त्यांनी काय केलं, त्यांनी माझ्या विरोधात धनगर बांधवांना उठून बसवलं, त्यांच्या पार्टीच्या, सगळ्या नाही, त्यांच्या पार्टीच्या काही धनगर बांधवांना उठून बसवलं आणि मग त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न. हे आमदार या मान तालुक्याच्या प्रचंड जातीवादी देखतात, त्यांनी त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला, हे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला की एका धनगर अधिकाऱ्याच्या विरोधातच त्यांनी केलं. मग बाकीच्या 2 अधिकाऱ्यांचं का नाही केलं, तहसीलदार आणि प्रांत. तहसीलदार आणि प्रांत हे जरी तालुक्याच्या प्रशासकीय ह्याच्यामध्ये वर असले तरी प्रत्यक्ष महिला बचत गटांचा आणि अंगणवाडी सेविकांचा वर बीडीओ हेच त्याचे प्रमुख असतात आणि तेच हे काम हाताळत असतात आणि त्यांनीच मिटिंग घेतल्या होत्या, त्या काही तहसीलदार आणि प्रांतांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे तहसीलदार आणि प्रांताची जात कुठले, मला काय करायचे, बीडीओने जे काम केलं चुकीचं केलं त्याला मी चुकीचं म्हटलो. परंतु असं नॅरेटिव्ह पसरवलं की फक्त एकाच जातीच्या विरोधात हा माणूस आहे आणि हे फेक नॅरेटिव्ह लोकांना कळतं, म्हणजे लगेच आमच्या लोकांनी ते त्याला उत्तर पण दिलं. आता ज्या आमदारांनी एका धनगर अधिकारी शेंडगे मॅडमला डीवायएसपी इथं येण्यापासून रोखलं होतं,
ज्या आमदारांनी अनेक धनगर पत्रकारांच्यावर अन्याय केला, त्यांना अक्षरशः मारहाण करून त्यांना शिवीगाळी केली, ज्या आमदारांनी आता शेवरीचे एक खरात म्हणून आहेत त्यांना जेसीपी, त्यांचे ट्रॅक्टर हे 6-6 महिने अडकवले, त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या, हे आमदार धनगर कळवळ आणतायत. म्हणजे त्यांना धनगरांचं काय पडलेलं नाही, त्यांना फक्त मी धनगर विरोधी सिद्ध आहे, अभय जगताप हा धनगर विरोधी हे करण्यासाठी, हे नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी त्यांनी त्या शेंडगे साहेबांचा वापर केला, बाकी काही नाही. तसाच वापर त्यांनी कर्मचाऱ्यांच्यासाठी केला. कर्मचाऱ्यांना असं भासवलं जे त्यांच्या फेवरमध्ये कर्मचारी ते अशी चर्चा करायला लागले की हे कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत अभय जगताप, हा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं शेंडगे साहेबांना मी जे काही हे केलं, निषेध केला ना, तो त्या घटनेचा त्या एका गोष्टीसाठी होता, त्यांच्या चांगल्या कामासाठी. आम्ही त्यांचा सत्कार पण करणार, जे तिथं चांगलं काम जिथं करतील तिथं. असं काही नाही की एखादी गोष्ट चुकीची असेल तर चुकीची म्हटलं, पण कर्मचाऱ्यांना, बाकीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा काही संबंधच नव्हता. आता बाकीचे कर्मचारी हे सुद्धा आमदारांच्या पिळवणुकीचे शिकार आहेत. हे कर्मचाऱ्यांकडून आमदार वाटेल ती कामं करून घेतात, परंतु त्यावेळी ते विसरले कर्मचारी. त्यावेळी त्यांना अभय जगताप अचानक विरोधी वाटला, कारण ते नॅरेटिव्ह फेक सेट केलं गेलं. आता शेंडगे साहेबांच्याकडून चुकीची कामं करून घेतायत म्हणून खरं तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करायला पाहिजे, परंतु नॅरेटिव्ह असं सेट केला की अभय जगताप कर्मचारी विरोधी आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांना या माध्यमातून मला सांगणं आहे, मी पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे आणि तुमच्या बरोबरीने. फक्त तुम्हाला जर चुकीची कामं कुठला लोकप्रतिनिधी सांगत असेल तर ती करू नका, आणि त्यासाठी तुम्ही बांधील नाही आहे, तुम्ही शासनाशी बांधील आहात, तुम्ही लोकांशी बांधील आहात, तुम्ही ती कामं करा, आणि आम्ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या मी पाठीशी आहे. परंतु असं जर कोणी कुठला लोकप्रतिनिधी करत असेल तर त्याचा विरोध करा, आणि तुम्ही माझ्याकडे नक्की या, आपण त्या गोष्टीचा विरोध करू. मी 100% कर्मचारी म्हणतो. तर हे दोन चुकीचे नॅरेटिव्ह माझ्या बाबतीत सेट करण्याचा आमदारांनी प्रयत्न केला. तर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक चेहरे मानखटावमधून तयारी करतात. तर शरद पवार साहेबांनी तुतारी नेमकी कुणाच्या हातात द्यावी, आणि तुम्ही पण इच्छुक आहेत, तुमच्या हातात का द्यावी, आणि लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा, तुम्हाला काय? खरं तर तुतारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. शरद पवार साहेबांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, प्रत्येक जण काय काय आतापर्यंत केलं आणि कशा पद्धतीने निवडणूक जिंकू शकतो या सगळ्या गोष्टींची शरद पवार साहेबांनी माहिती घेतली, आणि त्यापैकी मी एक आहे. मी त्यातला सगळ्यात कमी वयाचा तरुण उमेदवार आहे. मी माझ्या अभ्यासू वृत्तीमुळं अनेक गोष्टींचा अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेलं आहे, लोकांना ते पटलेलं आहे, आणि माझ्याकडे एक विकासाचा दृष्टिकोन आहे. या मान खटावमध्ये सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला जर उमेदवारी दिली तर मी इथं औद्योगिकीकरण असेल, युवकांना रोजगार देण्यासंदर्भात असेल, शेती संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, विजेचा विशेषतः आम्ही वरकुटे मलवडी भागात सुद्धा विजेचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याला डॉटल लॉगर बसवलेले आहेत, म्हणजे लाईट गेली तरी शेतकऱ्यांना कळतं. अनेक गोष्टी ह्या डिजिटाईज करू शकतो आपण, जेणेकरून शेतकऱ्यांचं लाईफ सुसह्य होईल. खूप कमी प्रमाणात ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं विजेच्या दाबाचं व्यवस्थित आकलन करून GIS मॅपिंग करून सगळ्या ट्रान्सफॉर्मरचं, सगळ्या लाईनचं GIS मॅपिंग करून आपल्याला हे बघितलं पाहिजे की कुठं खंडित होतो, किती तास वीज पुरवठा मिळतो शेतकऱ्यांना, याच्यावर काम करणं गरजेचं आहे. अशा अनेक समस्या या मान तालुक्यामध्ये आहेत, ह्याच्यावर मी काम करीन. हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत, याच्यावर मी काम करीन, आणि जेणेकरून या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल. या तालुक्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया मोठा होणार आहे, त्या इंडस्ट्रियल एरियासाठी लागणारे स्किल या तालुक्यामधल्या युवकांकडे नाही, त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी मोठ्या प्रमाणात विकसित करायचा माझा विचार आहे. ज्या मान तालुक्यामध्ये अनेक जवान इंडियन आर्मीमध्ये आहेत, अनेक पोलीसमध्ये आहेत, भरतीसाठी खूप लोक प्रयत्न करत असतात, त्यांना साधे रनिंगचे ट्रॅक नाहीत, त्यांना क्रीडा संकुल नाही आहे. ज्या मान तालुक्याने एक ऑलिम्पिक वीर ललिता बाबर दिली, जी रनर होती, त्या मान तालुक्याला एक साधं क्रीडा संकुल चांगलं नाही आहे, सुस्थितीत असणारं. ही दुर्दैव आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं क्रीडासाठी प्रोत्साहन देणारे एखादं क्रीडा संकुल, अनेक तालमी या ठिकाणी आहेत, त्या तालमींसाठी चांगल्या सुविधा नाहीत, मॅट नाहीत त्या तालमींमध्ये. आजकाल तालमीचं हे बदललेलं आहे, आता मातीवरची कुस्ती चालत नाही, ऑलिम्पिकमध्ये मॅटवर खेळायला लागतं, अनेक तालमींना मॅट नाही. अशा अनेक प्रश्न क्रीडा क्षेत्रात सुद्धा आहेत. महिला बचत गटांना रोजगार नाही, नुसतेच बचत गट काढून ठेवलेले आहेत, त्यांना रोजगार निर्मिती जर करून दिली तर अनेक गोष्टी या प्रत्येकाच्या घरामध्ये सुबत्ता येईल, प्रत्येकाच्या घरामध्ये 4 पैसे एक्स्ट्रा येतील. ह्या सगळ्या गोष्टी मला करण्याची इच्छा आहे. असे अनेक एक ना अनेक प्रोग्राम माझ्या डोक्यात आहेत, आणि ते मी
करण्यासाठी या निवडणुकीत उतरलोय आणि ते सगळं मी शरद पवार साहेबांना सांगितलंय. जर त्यांना ते योग्य वाटलं तर ते मला संधी नक्की देतील, पण ज्याला पण संधी देतील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत. तर आत्ताच आपण पाहिलं, हे होते अभयसिंह जगताप. मान खटाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून हे तुतारी चिन्ह घेऊन लढण्यास इच्छुक आहेत. खूप काही गोष्टींवर चर्चा केली आणि महत्त्वाचं म्हणजे फेक नेरेटिव्ह कसं सेट केलं जातं, खरं काय खोटं काय हे सगळं आपण जाणून घेतलं. अजून आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.